हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहात तुम्ही? अँड गुड मॉर्निंग. आज थोडा लवकरच उठली आहे मी आता आली आहे. जरा ब्रश करून घेते, नंतर एक ग्लास गरम पाणी आपण टेरेसवर बसून पिणार आहे. तर चला, आधी तर मी तुम्हाला दाखवते मी माझा कोलगेट. हे बघा, माझ्याकडे व्हरायटी ऑफ कोलगेट आहे. मी रोज वेगवेगळ्या कोलगेटने ब्रश करत असते. तर आज मी हे नवीन घेतलेलं आहे, व्हाईट नाव क्लोजअपचा कोलगेट. हा माझा फेवरेट आहे. हा संपायला पण आला, तुम्ही बघाल. चारकोल कलरफुल आहेत. रेड, हा पर्पल, हा ब्लॅक. मी आता टेरेसवर आली आहे. गरम पाणी घेतलं आहे. आणि बाहेर छान पाऊसही पडतोय, मध्येच काळोख पडतोय, मध्येच सावली येते, पण वारा येतोय. जरा असं बरं वाटतंय बसायला. 5-10 मिनटं बसेल इथे. मी आता फ्रेशन अप झाली आहे. आधी तर चहा ठेवते आणि त्याच्या अगोदर मी आधी चहा ठेवून घेते. बारीक गॅसवर चहा होईल. गॅस बारीक केलेली आहे. माझी चहा बनायला वेळ लागतो, अगदी अलगद बनत असते. चहा बनायच्या अगोदर म्हणजे चहा पिण्याच्या आधी मी काय खाते मी दाखवते तुम्हाला. काळे तीळ आणि अक्रोड. हे काळे तीळ आहेत आणि अक्रोड हे पाण्यामध्ये रात्री भिजत ठेवले होते. ते आता मी काढून घेते. गळणीमध्ये गाळून घेतले. ते पाणी तर फेकून द्यायचं आहे. आता चला आपण हॉलमध्ये बसूया आणि हे खाऊया. हे एक छोटा चमचा काळे तीळ भिजवले आहेत आणि 2 अक्रोड भिजवलेले आहेत. ते मी आता खाणार आहे. टीव्ही चालू करू द्या. टीव्ही बघत ॲक्च्युली काळे तीळ हे आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियमचं काम करतात. कॅल्शियम बोनसाठी चांगले असतात. तर रात्री एक छोटा चमचा भिजत टाकते. मध्यंतरी मी डेली खात होती, पण ते गरम असतात. तर थोडंसं पोटात गडबड झाली होती, म्हणून आता वीकमधून 2दा फक्त. आणि त्याची टेस्ट मला आवडते ॲक्च्युली. काळे तीळची टेस्ट आहे ना, ती मला आवडते. छान लागतात. आणि अक्रोड तर हे गुड कोलेस्ट्रॉल आहे, बॉडीसाठी तर चांगलंच आहे. तरीसुद्धा खायच्या अगोदर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जरा गुगलवरती सर्च करा, यूट्यूबवरती सर्च करा, काय बेनिफिट्स आहे, हे किंवा नुकसान आहे किंवा फायदे आहे, हे सगळं चेक करून मग तुम्ही खा. पण मला बरं वाटलं त्यामुळे मी खात असते. तर हे खाईल आणि त्याच्यानंतर माझा ॲज युजल ब्रेकफास्ट हा सेम असतो. काय तो मी तुम्हाला दाखवते. पाऊस काही जोरात पडतोय, खूप जोरात आहे. खाता आली बघायला पाऊस पडतोय ते. हा आहे माझा नाश्ता. 2 ब्रेडला बटर लावते आणि फ्राय करून चहा बरोबर खाते. मला नाश्त्याला फक्त ब्रेडच आवडतात. मी शिरा, उपमा, पोहे, इडली हा सगळा प्रकार खात नाही, कारण की माझ्या पोटात दुखतं. मला आधी ब्रेड आणि चहा पाहिजे, त्याच्यानंतर मग काय खाल्लं तर खाते, नाही तर सहसा हेच असतं. तर चला, मार्केट पण आला आहे. आधी नाश्ता करून घेते पटकन आणि मग जेवणाच्या मागे लागते. आणि आज जेवणामध्ये आहे खेकडे आणले आहेत आणि पॉम्पलेट आहेत. तर खेकडे कसे करायचे, खेकड्यांचा रसा कसा करायचा, मी तो तुम्हाला दाखवते. अगोदर तर मी वाटण्याची तयारी करते. तर वाटण्यासाठी मी हे बघा, खोबरा, अद्रक, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, सिंपल हे घेतलेलं आहे. आधी ते वाटून घेते.
आता फोडणी घालायच्या मागे लागते आणि आपली छानशी गाणी पण लावते. बाहेर पाऊस बघा किती लागला बापरे. आणि आतमध्ये मी छानपैकी गाणी ऐकत ऐकत जेवण करते आहे. वाव, सॉन्ग काय मस्त आहे, मला खूप आवडतो हा. किसी तेरी खुद गर्जी किसी और के कहना पाओ एक कबीरा. तर मी खेकडे कसे करते ते मी तुम्हाला सांगते. सिंपल आहे, माझे सगळे रेसिपीज एकदम सिंपल असतात, कारण की जास्त दुनियादारी करणे मला एक आवडत नाही. आता सध्या तर मी तेलामध्ये कांदा टाकलेला आहे. खेकडे मी साफ करून घेतलेले आहेत. कांदा फ्राय करून घेऊ. त्यामध्ये टाकते थोडीशी हळद. त्यामध्ये टाकते मीठ चवीनुसार. मसाला आणि हा वाटण जो मी केलेला आहे. खोबरा तुम्हाला दाखवलंच मी, खोबरा, अद्रक, मिरची फक्त 2, जास्त नाही. कढीपत्ता, कोथिंबीर हे, कारण की मसाला ऑलरेडी तिखट आहे तो टाकते. डिपेंड्स किती ग्रेव्ही पाहिजे त्यावर आहे. तर यामध्ये खेकडे एकदम सिंपल. वाटणचं पाणी आम्ही त्यात जरा पाणी टाकू. खेकड्यांचा रसा रेडी. आता यांना होऊ दे आरामात, कारण की व्हायला वेळ लागतं. थोडं बारीक गॅसवर शिजून द्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदम सिंपल, काही जास्त दुनियादारी नाही. सिंपल वाटण, मीठ, मसाला याच्यातच मी रसा करते. खरोखर खूप टेस्टी होतो. आता मला पापलेट तळायचे आहेत. बऱ्यापैकी काम माझं आवरलेलं आहे. एकीकडे रसा होतोय, एकीकडे भात घातला आहे आणि फिशला मसाला लावून ठेवला आहे. जो धनी आले की मग मी तळणार. गरम गरमच फिश चांगली लागते. थोडी भांडी पडली आहे ती नंतर करते. आता मी थकली तर आता मी थोडा वेळ जाऊन आतमधली कामं करते. कपडे सुकवायचे आहेत, सुकलेले कपडे काढायचे आहेत. ओ माय गॉड, कपड्यांचा आणि भांड्यांचा पसारा हा कमीच होत नाही. हां, रोजच्या रोज म्हणजे निघतच असतात. कंटाळा येतो नुसता. ओह, मी केव्हापासून उभी आहे, माझ्या कमरेला लिटरली कळाली आता. तर जरा 2 मिनटं एसीचा वारा खाते आता आणि मग किचनमध्ये जाऊन दुसरी कामं करते. चला थोड्या वेळाने भेटूया. हे पापलेट तर मी फ्राय केले आहे, पण तो जो मसाला असतो ना त्याच्यामध्ये हे अख्खे लसूण ना थोडेसे असे चेचून त्याच्या जोडीला टाकले ना खूप छान लागतात. घरींना फार आवडतात. म्हणून फिश फ्राय केली की त्याच्यामध्ये जास्त लसूण मी चेचून टाकते. त्या प्लेटमध्ये मसाला असतो तेवढ्यातच होऊन जातं. आता असं तळायला टाकायचं. हे तुम्ही नक्की करा, खरोखर खूप टेस्टी लागतो. लसूण मस्त लागतो. ते फिशच्या जोडीला ते पण तळलं जातं.
आणि आता खेकडे सुद्धा झालेले आहे. आता याच्यावरती कोथिंबीर. माझा टेस्टी खेकड्यांचा रसा हा बनलेला आहे, बघू शकता. आता धनी पण येतच असतील, ते तोपर्यंत पापलेट होतीलच. चला जरा पसारा तो आवडून घेतील. तर बंद. धनी आलेले आहेत, आता त्यांना जेवायला वाढते. खेकडा आहे तर त्यांना चपाती पाहिजे आहे. यश रसा खाणार, तो खेकडा खाणार नाहीये. 3 माणसं, तिघांचे वेगवेगळे नाटकं. नाही नाही मी चांगली आहे, मी आहे ते खाते. तर धनींना जेवायला वाढते. आणि हो, हा व्लॉग मी आता इथेच संपवते. तर व्लॉगला इथपर्यंत बघितला आहात तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि मला सांगा अजून तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायच्या असतील. इझी वे नक्की कमेंट करा, मी दाखवेलच. हां, तर चला जेवून घेऊया आता. तुम्हीही जेवा.